नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज तुमच्या समोर घेऊन आलो आहे गणिताचा एक नवीन भाग. मागच्या भागामध्ये आपण पाहिलं 3 अंकी संख्येचा लहान मोठेपणा. 3 अंकी संख्या जर आपल्याकडे असतील तर त्या संख्येचा लहान मोठेपणा आपण पाहिला. त्यासाठी स्मॉलर दॅन आणि ग्रेटर दॅन ह्या दोन चिन्हांचा वापर कसा करायचा हे आपण मागच्या भागामध्ये पाहिलं. स्मॉलर आणि बिगर या सिम्बॉल्सचा वापर कसा करायचा याची माहिती मागच्या भागामध्ये घेतली. आज आपल्याला 3 भागाबद्दल मी आपल्याशी बोलणार आहे. एक, तर 3 अंकी संख्या असतील दोन 3 अंकी संख्या असतील तर त्याच्यापैकी लहान आणि मोठा कोण, स्मॉलर आणि ग्रेटरचं हे सिम्बॉल कसं वापरायचं. त्यानंतर चढता आणि उतरता क्रम, असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर, हा या भागाबद्दल आपण बोलणार आहोत. की 3-4 संख्या जर तुम्हाला दिल्या तर त्यांचा चढता क्रम आणि उतरता क्रम कसा लावायचा याच्याबद्दल बोलणार आहे. आणि त्याच्यासोबत बिगेस्ट अँड स्मॉलेस्ट नंबर, जर तुम्हाला 3 अंक जर दिले असतील तर त्या अंकापासून मोठ्यात मोठी आणि लहानात लहान 3 अंकी संख्या कशी तयार करायची याबद्दल आज आपण या 3 भागाबद्दल आपण चर्चा करणार आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं माझी शाळा माझा अभ्यास या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. महत्त्वाची सूचना अशी आहे की व्हिडिओ हा सुरुवातीपासून तर आपण शेवटपर्यंत पाहिला पाहिजे. जर तुम्ही व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिला नाही तर तुम्हाला याच्यामधलं काही समजणार नाही. आणि म्हणून आपण व्हिडिओ सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत बघा. व्हिडिओमध्ये जर काही समजलं नसेल तर त्याच्याबद्दल माहिती विचारा, बोला, चर्चा करा, प्रश्न विचारा, मेसेज द्या. दुसरी गोष्ट, कोण पाहतंय कोण नाही पाहत लाईव्हमध्ये त्यांनी आपापली नावं खालच्या बाजूला लिहा, म्हणजे मला कळेल की कोण पाहतंय. तर त्यांनी जर आपली स्वतःची नावं जर लिहिली की मी सोहम मुरमुडे, दिव्या पाटणकर, प्रणित जाधव, यश साळवे, अशी जर नावं जर मला लिहिली तर मलाही कळेल की नेमकं लाईव्ह कोण पाहतंय आणि कोण नाही. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण लगेच सुरू करूया. या 3 भागाबद्दल मी तुम्हाला घेऊन जातो बोर्डवर. तर चला, ओके, लगेच आपण बोर्डवर जाऊया. तुम्हाला दिसत असेल वरच्या बाजूला इथं लिहिलेलं आहे 3 अंकी संख्येचा लहान मोठेपणा. जर 3 अंकी 2 संख्या जर तुमच्या समोर ठेवल्या असतील तर त्या 2 संख्येमध्ये लहान कोण आणि मोठं कोण हे कसं ओळखायचं, तर यासाठी आपण एक उदाहरण इथं घेऊ. तुमच्या समोर एक पांढऱ्या रंगाचा बोर्ड दिसतो आणि या बोर्डवर मी 2 संख्या इथं लिहितोय. 445 आणि 365. या 2 संख्या तुमच्या समोर आहेत आणि या 2 संख्येमध्ये लहान कोण आणि मोठं कोण हे कसं ओळखायचं, किंवा या 2 सिम्बॉल्सचा वापर कसा करायचा, यामध्ये कोणतं सिम्बॉल येईल, ह्या 2 संख्येमध्ये कोणतं सिम्बॉल आपल्याला ठेवावं लागेल लहान कोण आणि मोठं कोण हे समजण्यासाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण याच्याबद्दल चर्चा केली आहे की जर 3 अंकी संख्या तुमच्या जवळ असेल आणि या 3 अंकी संख्येमध्ये या 2 सिम्बॉल पैकी तुम्हाला जर एखादा सिम्बॉल ठेवायचा असेल, म्हणजे कोणती संख्या लहान आणि कोणती संख्या मोठी, तर अशा वेळी तुम्हाला त्या संख्येचा जो 100 असतो त्या 100 कडे जायचं आहे आणि त्या 100 मध्ये कोण आहे हे पहिलं अगोदर चेक करायचं आहे. 100 मधला नंबर कोण आहे, 100 मधला नंबर काय म्हणतो, आणि तो 100 मधला नंबर बाजूला आपण घेऊया आणि बाजूला घेतल्यानंतर आपल्याला कळल की नेमकं कोण आहे. आता इथं 100 मध्ये कोण आहे, इथं आहे 4. इथं 100 मध्ये कोण आहे, इथं आहे 3. आता 100 मध्ये 4 आणि 100 मध्ये 3 आहे, तर या बाकीच्या 10 आणि युनिट मध्ये कोण आहे याच्याशी
काही आपल्याला घेणं देणं नाही, त्याचा विचार करून काही उपयोग नाही. तर तुम्हाला डायरेक्ट 100 मध्ये कोण आहे हेच बघा. इकडं लहान असो की मोठा असो त्याच्याशी काही मतलब नाहीये. मग इथं आहे 4, इथं आहे 3. मग या 100 मध्ये कोण लहान आहे? 3 लहान आहे, 4 मोठा आहे. म्हणून इथं आपल्याला या 2 सिम्बॉल पैकी कोणतं सिम्बॉल मांडावं लागेल? 4 मोठं आहे म्हणजे सिम्बॉलचं मोठं तोंड हे 4 कडे आलं पाहिजे. छोटं तोंड हे 3 कडे आलं पाहिजे. म्हणून इथं तुम्हाला ह्या सिम्बॉलचा वापर करावा लागेल. 4 इज ग्रेटर दॅन 3. 4 मोठे आहेत 3 पेक्षा. म्हणून 4 शतक मोठा आहे, 3 शतक छोटा आहे. म्हणून हे चिन्ह तुम्हाला वरच्या या संख्येमध्ये मांडावं लागेल. यस, म्हणजे इथं तुम्हाला 3 अंकी संख्येचा लहान मोठेपणा अशा पद्धतीनं काढावा लागेल. यस, हे आता तुमच्या लक्षात आलं असेल. पुन्हा एक उदाहरण आपण घेऊ आणि मग आपण पुढच्या भागाकडे जाऊ. मी आता याला पुसून टाकतो. ओके. 740 आणि 990. सॉरी, इथं मी थोडासा बदल करतो. 299. आणि आता इथं आपल्याला या संख्येमध्ये लहान कोण आणि मोठा कोण हे ओळखायचं आहे. ओके. तर चला. तर यासाठी मी काय सांगितलं, जेव्हा 3 अंकी संख्या असतील तेव्हा आपल्याला बाकीच्या 10 आणि युनिटचा बिलकुल विचार करण्याची गरज नाही. ऍक्च्युअली इथं जर तुम्ही पाहिलं तर इथं हा 10 0 आहे, युनिट 0 आहे, 10 4 आहे. इथं युनिट 9 आहे, 10 9 आहे. खरं म्हणजे युनिट आणि 10 इथं याच्यापेक्षा मोठे आहेत या संख्येमध्ये. पण आपल्याला अशा वेळी 3 अंकी संख्या असेल आणि जर 100 0 नसेल तर आपल्याला बाकीच्या 10 आणि युनिटचा बिलकुल विचार करायचा नाही. तर आपल्याला विचार करायचा आहे 100चा. इथं आहे 7, इथं आहे 2. मग कोण मोठं कोण लहान आहे? 7 मोठे आहेत, 2 लहान आहेत. म्हणून इथं आपल्याला ग्रेटर दॅन या सिम्बॉलचा वापर करावा लागेल आणि याचं वाचन असं होईल, 7 इज ग्रेटर दॅन 2. 7 मोठे आहेत 2 पेक्षा. मग 100 जर मोठे असतील तर 700 असलेली संख्या सुद्धा मोठी असेल. म्हणून इथं 7, इथं हे सिम्बॉल आपल्याला द्यावं लागेल. येस, यावरून हे समजलं असेल. आता आपण पुढच्या भागाकडे जाऊया. पुढचा भाग काय आहे आपला, मी आता पुढच्या पेजवर येतो आणि पुढच्या पेजवर आल्यावर आपल्याला कळेल काय. तर येस, आता आपल्याला बघायचं आहे दिलेल्या अंकापासून सर्वात मोठी आणि सर्वात लहान 3 अंकी संख्या तयार करणे. संख्या इथं विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघणार आहोत की दिलेल्या अंकापासून सर्वात मोठी आणि सर्वात लहान 3 अंकी संख्या तयार करणे. आपल्याला जर काही अंक जर दिले असतील तर त्या अंकापासून आपल्याला सर्वात मोठी आणि सर्वात लहान अशी 3 अंकी संख्या तयार करायची आहे. तर आपण काही संख्या घेऊ, काही अंक घेऊ आणि त्या अंकापासून 3 अंकी सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या तयार करू. आता मी इथं एक संख्या घेतो आणि त्यापासून आपण सर्वात लहान आणि सर्वात मोठी
अशी 3 अंकी संख्या तयार करणार आहोत. तर तुमच्या समोर मी काही अंक घेतो आणि अंक घेतल्याच्या नंतर तुम्हाला लक्षात येईल की मी घेतले 2, नंतर 4, नंतर 3. आता हे 3 अंक आपल्याजवळ आहेत आणि या 3 अंकापासून आपण सर्वात लहान आणि सर्वात मोठी 3 अंकी संख्या तयार करू. आता एक लक्षात ठेवायचं आहे की आपण अगोदर सर्वात मोठी संख्या तयार करायची आहे. तयार होणारी पण कोणती? 3 अंकी संख्या. 3 अंकी की ज्याच्यामध्ये 3 अंक असतील आणि यापैकी दिलेला अंक एकदाच आपल्याला वापरायचा आहे. पुन्हा पुन्हा यूज करायचा नाही. एक अंक एकदाच वापरायचा आणि 3 अंकी संख्या आपल्याला तयार करायची आहे सर्वात मोठी. तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्हाला सर्वात मोठी संख्या तयार करायची असेल त्यावेळी तुम्हाला यामधील सर्वात मोठा अंक अगोदर घ्यावा लागेल. सर्वात मोठा. आता सर्वात मोठा कोण आहे या 3 पैकी? 2 आहे की 4 आहे की 3? तर तो आहे 4. म्हणजे तुम्हाला 100 मध्ये 4 घ्यावा लागेल. 4 आपण घेतला 100 मध्ये. आता 100 मध्ये 4 घेतल्यानंतर मग 4 पेक्षा 4 घेतला आपण. मग या हे दोघं जण उरले. 4 आपण घेतला. मग 2 आणि 3 याच्यापैकी मोठं कोण आहे? तर मोठं आहे 3 म्हणून 3 घ्या आणि उरलं कोण? 2 म्हणून 2 घ्या. आता ही जी संख्या तयार झाली ही संख्या आहे या 3 अंकापासून तयार होणारी सर्वात मोठी संख्या. यस, मोठी संख्या तयार करताना दिलेल्या अंकामधला सर्वात मोठा अंक सर्वात नंबर अगोदर घ्यायचा. उरलेल्या 2 अंकापैकी राहिलेला मोठा अंक त्याच्यानंतर घ्यायचा आणि सर्वात शेवटी उरलेला अंक घ्यायचा. त्यावेळी 4 दिलेल्या संख्येची अंकापासून सर्वात मोठी संख्या इथं तयार होईल. आता या उलट सर्वात लहान संख्या जर तयार करायची असेल तर जसं आपण सर्वात मोठा अंक अगोदर घेतला तसं आपल्याला दिलेल्या अंकामध्ये सर्वात हे कोण आहे? सर्वात छोटं कोण आहे? तर सर्वात छोटं आहे इथं दिलेल्या अंकामध्ये सर्वात छोटं आहे कोण? सर्वात छोटं आहे 2. नंतर त्याच्यानंतर उरलेलं कोण आहे दोघांमध्ये सर्वात छोटं? तर आपण इथं लिहू सर्वात छोटं या तिघांमध्ये 2 आहे. मग 2 आपण घेतला. मग उरले कोण? 4 आणि 3. 4 आणि 3 पैकी छोटं कोण आहे? 3. आणि मग उरलंय कोण? 4. म्हणजे 234. 234 ही झाली या दिलेल्या अंकापासून तयार होणारी सर्वात लहान संख्या. ही सर्वात मोठी संख्या. ओके. तर पुन्हा आपण एक उदाहरण इथं घेऊ आणि उदाहरण घेतल्यानंतर तुमच्या आणखी हे लक्षात येईल. विद्यार्थी मित्रांनो बघा, फिर से दिलेल्या अंकापासून सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या तयार करताना आता मी एक संख्या घेतो, 3 अंक घेतो. 4 0 2. 4 0 आणि 2 हे 3 अंक आहेत आणि याच्यापासून आता मला सर्वात मोठी संख्या तयार करायची आहे. मी इथं लिहितो मोठी. आता मोठी संख्या तयार करताना मी तुम्हाला सांगितलं की या तिघापैकी सगळ्यात मोठं कोण आहे? 4 0 की 2? तर म्हणून 4 आहे. म्हणून 4 तुम्हाला सगळ्यात अगोदर घ्यावा लागेल. 4 घेतला. आता हे 2 उरले 0 आणि 2. ह्या दोघांपैकी कोण मोठा आहे? 2 मोठा आहे म्हणून 2 घ्या आणि 2 घेतला. आता उरलं कोण? 0 म्हणून त्याला सर्वात शेवटी घ्या. येस, 4 से 20 420 ही झाली सर्वात मोठी संख्या या
3 अंकापासून तयार होणारी. आता लहान संख्या आपल्याला तयार करायची आहे. आपल्याला नियम माहित आहे की लहान संख्या तयार करताना सर्वात लहान अंक अगोदर घ्यायचा, नंतर उरलेल्या 2 अंकापैकी लहान अंक घ्यायचा आणि सर्वात शेवटी उरलेला अंक घ्यायचा. आता इथं सर्वात लहान कोण आहे? 0 आहे. मग 0 घ्यायचा का? 0 जर तुम्ही 100 मध्ये घेतला तर बघा काय होईल. बघा 0 आपण घेतला. उरलं कोण? 4 and 2. या दोघांपैकी लहान कोण आहे? 2. उरलं कोण? 4. सर्वात शेवटी 4. आता ही संख्या 0, 2, 4 ही संख्या तयार झाली. मग ही संख्या 3 अंकी आहे का? 0 जर हिच्या 100 मध्ये असेल तर ही संख्या सगळ्यात लहान होईल का 3 अंकाची? नाही होणार. ही होईल फक्त 24. म्हणजे ही 3 अंकी संख्या तयार होणार नाही, ही 2 अंकी संख्या तयार होईल. मग इथे आपल्याला जो आपला नियम आहे त्याच्यामध्ये थोडासा बदल करावा लागेल आणि 0 आपल्याला 100 मध्ये घेता येणार नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला 0 पेक्षा थोडं मोठं कोण आहे? तर 2 आहे. म्हणून आपल्याला 2 इथं घ्यावा लागेल आणि आपल्याला संख्या तयार करावी लागेल. म्हणून आपण 0च्या ऐवजी 2 घेतला. आता ह्या दोघांमध्ये कोण छोटा आहे तो घ्या 0 आणि उरतो कोण? 4. तर अशापैकी ही झाली दिलेल्या अंकापैकी सगळ्यात वापरून तयार झालेली 3 अंकी संख्या जर 0 असेल तर. अशा वेळी आपल्याला अशा पद्धतीनं संख्या तयार कराव्या लागतात. ओके, चला तर मग आता आपण पुढे जाऊ. 3 अंकी संख्येचा चढता आणि उतरता क्रम. आता आपल्याला बघायचं आहे की 3 अंकी संख्या जर आपल्याला दिल्या असतील तर त्या 3 अंकी संख्येमध्ये आपण चढता आणि उतरता क्रम कसा लिहायचा हे आता आपण बघणार आहे. यस, मी आता कॅमेरा चालू करतो. लाईन आलेली आहे. यस, चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघणार आहोत 3 अंकी संख्येचा चढता आणि उतरता क्रम. 3 अंकी संख्या जर आपल्याला दिल्या असतील किंवा काही संख्या जर आपल्याला दिल्या असतील तर त्यांचा चढता क्रम आणि उतरता क्रम. चढत्या क्रमाला म्हणतात असेंडिंग ऑर्डर अँड उतरत्या क्रमाला म्हणतात डिसेंडिंग ऑर्डर. चढता क्रम, उतरता क्रम. चला आपण बघूया. 3 संख्या घेऊ. यामध्ये मी घेतो 224. आपण टाईप करू. टाईप केल्यावर जरा फटाफट होईल. यस, इथं टाईप केलं आपण. मी संख्या टाईप करतो आणि टाईप केल्यावर काय होतं बघा. गडमत. मी समजा घेतले 224, 542 and 358. यस, ह्या 3 संख्या इथं मी घेतल्या. आता ह्या 3 संख्येचा आपल्याला चढता क्रम आणि उतरता क्रम लावायचा आहे. मग कसा लावणार चढता आणि उतरता क्रम? काय करावं लागेल आपल्याला? तर विद्यार्थी मित्रांनो, इथंही आपल्याला चढता क्रम अगोदर आपण लावून घेऊया. चढता क्रम. आता चढता क्रम लावताना चढणे म्हणजे काय? वर जाणे. चढणे म्हणजे असं वरवर जाणे. आपण जिना चढतो, आपल्याला सगळ्यांना माहित आहे. जिना चढताना आपण अगोदर खालच्या पायरीवर असतो, मग वरच्या पायरीवर जातो, मग वरच्या पायरीवर, मग वरच्या पायरीवर, मग वरच्या पायरीवर, मग वरच्या पायरीवर. अशा पद्धतीने आपण जिना चढतो. म्हणजे सर्वात खाली ही सर्वात लहान पायरी असते, त्याच्या पुढे थोडी मोठी पायरी असते, त्याच्या पुढे मोठी पायरी असते, त्याच्या पुढे मोठी उंच पायरी असते. म्हणजे आपल्याला संख्येचंही असंच आहे. संख्येमध्ये जेव्हा आपल्याला संख्येचा चढता उतरता क्रम लिहायचा असेल
त्यावेळी आपल्याला सर्वात लहान संख्या अगोदर घ्यावी लागेल, त्याच्यापेक्षा थोडी मोठी संख्या नंतर आणि सर्वात शेवटी नंतर मोठी संख्या. मग इथं आपल्याला या 3 संख्येपैकी सर्वात लहान संख्या कोणती आहे? तर सर्वात लहान संख्या आपल्याला शोधावी लागेल की त्याचा 100 आपल्याला पाहावा लागेल. इथं या संख्येचा 100 आहे 2, याचा आहे 5, याचा आहे 3. मग सर्वात लहान 100 कोणाचा आहे? 2 आहे. म्हणजे 2, 2, 4 ही संख्या ती मी थोडं वर लिहितो. 2, 2, 4 ही संख्या अगोदर लिहावं लागेल. त्याच्यानंतर 100. आता या 2 संख्या उरल्या. याच्यापैकी लहान कोण आहे? याच्यापैकी लहान 3 आहे, म्हणून 3, 5, 8 आणि उरलं कोण? 542 म्हणजे 5, 5, 4, 2. ओके. तर ही झाला या संख्येचा असेंडिंग ऑर्डर, चढता क्रम. आता डिसेंडिंग ऑर्डर साठी आपल्याला मोठी संख्या अगोदर लिहावं लागेल, म्हणजे उतरता क्रम आपल्याला समजेल. मग मोठी संख्या कोणती आहे? या तिघांमध्ये सगळ्यात मोठा 100 कुणाचा आहे? तर तो 100 जर सगळ्यात मोठा आपल्याला सापडला तर सगळ्यात मोठा 100 कोणाचा आहे? याचा आहे 2, याचा आहे 5, याचा आहे 3. मग सगळ्यात मोठा 100 आहे 542 चा, म्हणून आपल्याला घ्यायचा आहे 542. त्याच्यानंतर आता या उरल्या दोघांपैकी कुणाचा 100 मोठा आहे? 358, म्हणून इथं घेतले आपण 3, 5, 8. आणि आता सर्वात शेवटी उरलंय कोण? 224, 2, 2, 4. म्हणजे अशा पद्धतीनं हा झाला वरची झाली असेंडिंग ऑर्डर आणि ही झाली डिसेंडिंग ऑर्डर. असेंडिंग ऑर्डर मध्ये आपल्याला सगळ्यात छोटी संख्या अगोदर घ्यावी लागेल, त्याच्यापेक्षा थोडी मोठी, त्याच्यापेक्षा सर्वात मोठी. डिसेंडिंग ऑर्डर मध्ये सर्वात मोठी अगोदर, छोटी नंतर, सर्वात छोटी सर्वात शेवटी. तर अशा पद्धतीने आपल्याला असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डरचा क्रम लिहावा लागेल. ओके विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच तुम्हाला हा भाग समजला असेल. यासाठी तुम्हाला वारंवार प्रॅक्टिस करावी लागेल आणि बिना प्रॅक्टिसचं काही होणार नाही. तर मला वाटतंय आजच्या भागामध्ये आपण इथंच थांबलं पाहिजे आणि पुढच्या भागामध्ये आपण गणिताच्या भागामध्ये नक्कीच भेटू. आता आपण थोडासा यामध्ये बदल केलेला आहे की तुम्हाला मी सांगितलंय की काय सांगितलं? संध्याकाळी 7:30च्या ऐवजी आता आपण सकाळी 8 वाजता भेटणार आहोत. का तर तुमचे वडिलांचे मोबाईल घरी असतात आणि सकाळी 8 वाजता ते मोबाईल सगळ्यांचे घरी असतात, आई वडील घरीच असतात आणि म्हणून तुम्हाला लाईव्ह क्लासला उपस्थित राहता यावं म्हणून आपण हा वेळेत थोडासा बदल केलेला आहे. संध्याकाळी 7:30 वाजता तुमचे पालक घरी नसतात, तर सकाळी आता आपण सर्वांनी रोज सकाळी 8 वाजता आपण भेटणार आहोत. तर भेटू आपण उद्या एका नव्या व्हिडिओमध्ये ठीक सकाळी 8 वाजता. तोपर्यंत आपली काळजी घ्या. पाहत रहा माझी शाळा माझा अभ्यास. आणि हा वर्ग, हा क्लास, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईकचं बटन दाबायला विसरू नका. ओके, चला भेटू उद्या सकाळी 8 वाजता.